या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत सोलापूर शहरातील जे प्रमुख नाले आहेत त्या नाल्याची साफसफाई या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत महापालिकेला उशिरा सुचलेलं हे शहाणपण म्हणावं लागेल, कारण उन्हाळ्यात नाले साफसफाई होणं गरजेचं असताना आता पावसाळ्याच्या दिवसात नाले सफाई होत आहे। दरम्यान उशिरा का होईना महापालिका प्रशासन जागे झालेलं आहे। सोलापूर शहरातील साखरपेठ परिसरातील भारतीय चौक ते साखरपेठ या मार्गावर असलेला हा नाला या ठिकाणी साफसफाई होताना दिसत आहे। सोमवारपेठचा हा परिसर आहे। या ठिकाणी या नाल्यामधून कशा पद्धतीनं हा गाळ हा कचरा काढण्यात आलेला आहे हे दृश्य तुम्ही पाहू शकता की अक्षरशः दरवर्षी नाले साफसफाई केली जाते असा प्रश्न महापालिकेतर्फे विचारला जातो। मात्र हे जे दृश्य आहे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळू शकते की नाले साफसफाई कधी झालेली आहे। लोकांचं देखील या ठिकाणी नागरिकांचं या ठिकाणी फार मोठं समस्या नाले साफसफाई न झाल्यामुळे वारंवार पाहायला मिळत आहे। मात्र या नाल्यामध्ये सोलापूरकरांनी काय काय टाकलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता। थर्माकोल मोठ्या प्रमाणात आहे, पाण्याच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, चिंध्या, प्लास्टिकच्या पिशव्या, सर्व कचरा या नाल्यातच टाकला जातोय। एकीकडे नाले साफसफाई वेळेवर होत नाहीये आणि दुसरीकडे नाल्यामध्ये नेमकं हा कचरा कुठून येतो हा देखील प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या चुकीमुळे हा शहरातील हे नाले भरलेले जातात आणि जेव्हा एखादा मोठा पाऊस येतो आणि त्या पावसामुळे हे नाले ओव्हरफ्लो होऊन अनेक भागात पाणी जातो। सध्या हे सोमवार पेठेतील हे दृश्य आहे। गणेशपेठ शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेला हा परिसर आहे। या ठिकाणी एक नाला आहे, त्या नाल्याची मोहीम सुरू आहे, तुम्ही पाहू शकता। जेसीबी द्वारे महापालिकेच्या या ठिकाणी नाला काढला जातोय, नाल्याची साफसफाई केली जाते। दृष्टीनं अस्वस्थ करणारं हे चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। कशा पद्धतीनं नाला गच्च भरलेला आहे आणि त्याची साफसफाई होत आहे। मोठ्या प्रमाणात गाळ कचरा या नाल्यामध्ये अडकलेला आहे, तो काढतानाचे दृश्य त्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांची देखील चूक आहे, नागरिकांचं देखील कर्तव्य आहे आपले शहरातील नाले स्वच्छ ठेवले पाहिजे। मात्र मोठ्या प्रमाणातील या ठिकाणी या नाल्यामध्ये थर्माकोल साचलेला आहे, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या या ठिकाणी बिनधास्तपणे टाकला जातो। वेळेवर नाले सफाई केली जात नाही अशी ओरड होत असताना महापालिकेच्या भोंगळ कारभाराची पोलखोलच म्हणावी लागेल। पावसाळ्यात नाले साफसफाई मोहीम सुरू आहे, उशिरा का होईना साफसफाई सुरू आहे। मात्र अशा पद्धतीनं इतका मोठा गाळ, इतका मोठा कचरा या नाल्यातून आपल्याला पाहायला मिळत आहे। आणखी बरीचशी अजून घाण नाल्यातच आहे, तुम्ही पाहू शकता। जेसीबी द्वारे हे काढलं जात आहे। अनेक नाल्यांवर अतिक्रमण देखील झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। नाल्याची जी वाट आहे ती अरुंद आहे, अनेक दुकानगाळे या ठिकाणी साठलेले आहेत, त्यामुळे एखादा मोठा पाऊस झाला तर पाणी जाणार तरी कसा असा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे। एकंदरीत महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी या नाल्यांची स्वच्छता करून नाल्यांमध्ये अतिक्रमण होणार नाही आणि अस्वच्छ पदार्थ त्यात जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। जवळ अकबर बागवान, लोकप्रतिनिधी, सोलापूर।
नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.